ऊर्जा म्हणजे काय? कार्य करण्याची क्षमता म्हणजे ऊर्जा। अशी ही ऊर्जा मानवजातीसाठीच नाही तर सर्व विश्वासाठी आवश्यक आहे, कारण तिच्याशिवाय विश्व गतिमान राहूच शकत नाही। अशी ही ऊर्जा संपूर्ण मानवजातीला प्रकाशाच्या स्वरूपात कशी मिळते, तिचा उपयोग कसा होतो। शाळेत विज्ञानाच्या तासाला आपण शिकलोय की फोटोसिंथेसिस ही पृथ्वीवरील जीवनाची मूलभूत प्रक्रिया आहे, पण ही प्रक्रिया प्रत्यक्षात पेशींच्या पातळीवर कशी घडते, तिची रचना काय आहे, हे सर्व जगाला समजावून देण्याचे श्रेय जाणलं जाते ते म्हणजे सर योहान डायझनहोफर आणि 30 सप्टेंबर हा त्यांचा जन्मदिवस। नमस्कार, मी अवनी आणि तुम्ही पाहत आहात कलाकार दिनविशेष पावर्ड बाय goprag.com। सर योहान डायझनहोफर यांचा जन्म 30 सप्टेंबर 1943 रोजी जर्मनीमध्ये झाला। बालपणी त्यांना विज्ञानाविषयी प्रचंड आकर्षण होते। यंत्र उलगडणे, प्रयोग करणे, निसर्गातील घटना समजून घेणे यात त्यांना आनंद मिळे। त्यांनी शिक्षणात नेहमीच कुतूहल आणि चिकाटी या गुणांचा आधार घेतला। पुढे त्यांनी टेक्निकल युनिव्हर्सिटी ऑफ म्युनिक या नामांकित विद्यापीठातून शिक्षण घेतले। तिथे त्यांचा जीवशास्त्र, रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्र या तीनही विषयांशी खोल संबंध जुळला। हाच संगम पुढे त्यांच्या संशोधनाला आकार देणारा ठरला। सर योहान डायझनहोफर यांनी सुरुवातीला प्रोटीन स्ट्रक्चर्सचा अभ्यास सुरू केला, पण प्रोटीनची रचना उलगडणे हे सोपे काम नव्हते। त्यासाठी एक्स-रे क्रिस्टलोग्राफी ही तंत्र वापरावी लागत होती। ही पद्धत कठीण, वेळखाऊ आणि अत्यंत संयमाची मागणी करणारी होती, पण सर योहान यांनी चिकाटीने या तंत्राचा उपयोग करून मानवजातीसाठी एक अद्वितीय योगदान दिले। संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या कलाकार YouTube चॅनलला नक्की भेट द्या।